जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी होत असल्यानं अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 शाळांचं 11 समूह शाळेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे, अशी माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं उपसंचालक कार्यालयाला समूह शाळेबाबत प्रस्ताव पाठवला होता. शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्गम तसंच अतिदुर्गम भागातल्या वाडी वस्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गाव तिथे शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळांची संख्या 3,500 पोहोचलेली आहे. पण शाळांमधली पटसंख्या सातत्यानं घसरत असल्यानं शाळांसमोर पटसंख्या वाढीचं आव्हान आहे. अनेक शाळांमध्ये 5 ते 10 मुलांसाठी 2 शिक्षक कार्यरत आहे. शाळा बंद न करता तसंच शिक्षकांची पदं कमी न करता समूह शाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं तसंच सांघिक भावना निर्माण व्हावी या हेतूनं समूह शाळा करण्यात येणार आहेत. पारनेर तालुक्यातल्या जामगाव, करजुले, हरिया, खडकवाडी, पारनेर, मुली, पिंपळगाव रोठा, राळेगणसिद्धी, हंगा, वडझिरे तसंच राहाता तालुक्यातल्या राहाता, कोल्हार, लोणी अशा एकूण 11 मोठ्या शाळांची समूह शाळेसाठी निवड करण्यात आलेली आहे.